रंजना नागपूरकर ह्या वयस्कर महिलेशी आमचा कुठलाही संबंध नाही व त्यांना मी ओळखत नाही. माझा आणि माझ्या मुलाचा आणि त्यांचा कुठला काही संबंध आलेला नाही. आणि जर आलेला असेल तर त्यांनी ज्या वेळेला काही परळीला जगमित्र कार्यालयावर आले असं म्हणतात, तर त्यावेळेला त्यांनी त्यांचे कॉल डिटेल, लोकेशन, फुटेज सगळं काय जे असेल ते पुरावा द्यावा. त्यांचा आमचा म्हणजे ओळखच नाही, तर त्यांना आम्ही पैसे मागण्याचा किंवा पैसे घेण्याचा हे विषयच येत नाही ना. मी स्वतःहून पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो, बीडचे SP साहेबांना आणि नागपूरचे SP साहेबांना, की या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या त्यावेळेची ताईंना सांगितलं की ह्या तारखेला मी इथं आलते, परळी त्यांच्या घरी आले, असं असं झालं, तर त्या तारखेचे माझे तुम्ही कॉल रेकॉर्ड्स काढा, माझे CDR काढा, माझे लोकेशन्स काढा. त्याच्यात जर काही जरी निष्पन्न झालं तर मी तुम्ही म्हणताल ती सजा हे करायला तयार आहे. कुणीतरी रोज उठायचं, धनंजय मुंडे साहेबांवर काही पण आरोप करायचे आणि मीडियाला द्यायचे, मीडियात बदनामी करायची. हे जाणून बुजून काही लोक मुद्दाम करत आहेत आणि हा पण तोच डाव आहे. पोलीस यंत्रणांनी त्यांचा तपास करावा, त्यांना लागेल ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत.